मंडळी, कधी काळी हातात पुस्तकं आणि धर्मग्रंथ असायची, आता मोबाईल फोन आहेत. कधी काळी डोळ्यात स्वप्न असायची, आता उरलाय फक्त मोबाईलच्या स्क्रीनचा प्रकाश. आपण जगण्यासाठी टेक्नॉलॉजी घेतली आणि आज तीच टेक्नॉलॉजी आपल्याला आपलं जगणं विसरायला लावत आहे. आज आपण एक कडवट पण खरं वास्तव उघड करणार आहोत. मोबाईल जो तुमचं आयुष्य हळूहळू शांतपणे खाऊन टाकतोय. दिवसाची सुरुवात मोबाईलनं आणि शेवटही. घराबाहेर काय चाललंय हे नाही माहिती, पण फोनवर काय ट्रेंड आहे हे मात्र हमखास सगळ्यांना माहिती आहे. मोबाईलवर 4 तास मी काम करतो म्हणणारा माणूस प्रत्यक्षात 8-9 तास तिथंच गुंततो. मोबाईल माणसाचा सेवक असायला हवा होता, पण तोच आता माणसाचा मालक झालाय. एकेकाळी मुलं अंगणात खेळायची, आता गेमच्या नावाखाली डोळे, मन आणि आरोग्य हरवत आहे आणि गेम आता मुलांच्या आयुष्याशी खेळतो आहे. आता तुम्ही म्हणाल यानं झालं काय, तर याचे मानसिक, वैचारिक, सामाजिक आणि कौटुंबिक परिणाम काय आहे हे ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. याचे सामाजिक परिणाम म्हणजे आपण समोरच्या माणसाला हाय म्हणायचं विसरलोय. लग्न समारंभात फोटो घेतो पण आजीबाईशी बोलत मात्र नाही. समाजातील संवादाची जी नाती होती ती आता व्हॉट्सअपच्या स्टेटस पुरती उरली. याचे मानसिक परिणाम की मोबाईलवर फक्त अंगठा हलवणाऱ्या माणसाचं मन आता सुन्न झालंय. अनॅक्सिटी, डिप्रेशन, लो कॉन्फिडन्स हे मोबाईलचं गिफ्ट आहे. तर सततच्या नोटिफिकेशनमुळे मन मात्र थकून चाललंय, पण थांबायचं मात्र कोणालाच नाहीये. याचे वैचारिक परिणाम. पूर्वी विचार मोकळा असायचा, आता विचार रीलच्या 30 सेकंदात संपतो. वाचन, चिंतन, मनन या गोष्टींची जागा आता मीम्स आणि क्लिक बाईटनं घेतली आहे. या गोष्टींचे कौटुंबिक परिणाम तेवढेच आहे. एकाच घरात सगळे एकत्र, पण प्रत्येक जण वेगवेगळ्या स्क्रीनवर. आई सांगते बाळ जेवण थंड होईल, मुलगा म्हणतो मिनिटभर थांब, हा व्हिडिओ संपवू दे. त्याच्या आरोग्यावर परिणाम. डोळ्यांचे आजार, पोटदुखी, झोपेचा त्रास हे आता मोबाईल युगाचे साईड इफेक्ट आहेत. मन आणि शरीर दोन्ही रोज झिजत चाललंय. मंडळी, प्रश्न फक्त मोबाईल वापरण्याचा नाही, प्रश्न आहे आपण त्याला आपलं किती नियंत्रण दिलंय. आपण स्वतःला काही प्रश्न विचारण्याची आता खरंच या काळात गरज आहे. एक दिवस मोबाईल नसेल तर आपण अस्वस्थ का होतो? एकत्र जेवताना आपली नजर प्लेटवर असते की मोबाईलच्या स्क्रीनवर? घरात आई बाबा असतानाही आपण इन्फ्लुएन्सरचं बोलणं ऐकतो का? हे सगळं असूनही आज आपण गप्प का? यासाठी ते समजून घ्यावे लागेल की नेमकी होतंय काय. मोबाईल गरज आहे, पण तोच जीवनाचा केंद्रबिंदू व्हायला नको. मुलांना खेळायला, माणसांना भेटायला, पुस्तकं वाचायला, मनाशी गप्पा मारत परत लावूया. रील्स कमी बघा आणि रिअल जगात जगा. मोबाईल सायलेंट करा आणि आपल्या आयुष्याचा खरा आवाज ऐका. मंडळी, आयुष्य फार सुंदर आहे, फक्त त्याच्याकडे पाहायला डोळे उघडे ठेवा, पण मोबाईल मधून नाही, आपल्या मनातून. जर तुम्हालाही वाटत असेल की मोबाईलनं आयुष्य काबीज केलंय तर व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा की आयुष्य पुन्हा मी माझं काबीज करणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमचं हे जीवनालय चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. बघा, मोबाईल बाजूला ठेवा आणि जगायला सुरुवात करा. पुन्हा भेटू एका नव्या जागृतीसह. आपलाच जालिंदर जगताप. मनापासून धन्यवाद.